हा रिमझिम करणारा पाऊस ना तर सगळ्यांनाच आवडतो. पण हे पावसाळ्याचे दिवस एका आईसाठी म्हणा किंवा गृहिणीसाठी म्हणा खूपच आव्हानात्मक असतात, हो ना? कारण कपडे सुकत नाही, वेळी बाहेर जाता येत नाही आणि त्यात पारसारखे इवले पोरं घरात असले तर ते घरात थांबणं तर मुश्किलच. चला तर मग बघूया आजच्या आपल्या या व्लॉगमध्ये ना माझ्यासोबत पावसाळ्यातला एक दिवस. नमस्कार मंडळी, मी सोनल आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये ना तुमचे स्वागत करते. कुठे उन्हाळ्यात केस धुतल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये केस सुकणारे आणि आता पावसामध्ये केस धुतल्यानंतर दिवस जरी तसे ठेवले तरी ओलसरपणा असलेले. शेवटी मला ड्रायरच काढावं लागले आणि ड्रायरनी अर्धा तास मी ड्रायर मारल्यानंतर मग माझे केस कुठे सुकले. कारण तसेच आंबट ओले केस जर ठेवले तर आपल्यासाठी पण चांगलं नसतं. सर्दी किंवा मग ताप येऊन जातो आणि असे ओले केस ठेवले तर त्याचा वास पण व्यवस्थित येत नाही. आता ड्रायरनी केस सुकवत होते तर एक आयडिया आठवली. पारच्या सगळ्या पॅन्टना आंबट ओल्या होत्या तर म्हटलं चला आता मी आहे ना ड्रायरनीच ना त्याची एखादी पॅन्ट सुकवते. पॅन्टवर पण जवळजवळ 20 ते 25 मिनटं मी ड्रायरने गरम हवा मारली. त्यानंतर पारची पॅन्ट सुकली. 9-10 होतात तरी पण घरात ऊन येत नाही आणि खिडकी पण उघडू वाटत नाही. मी तर 10 नंतरच खिडकी उघडते आणि त्यानंतर पार्थला शाळेत सोडवायला गेले. सोडवताना रोडची अशी काही अवस्था झाली होती. आता हा आम्हाला शाळेत जाण्यासाठी शॉर्टकट होता. उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटायचं, हिरव्यागारमधून जाता येत होतं. पण आता पावसाळ्यात एकदम चिकचिकच होऊन बसली आहे. घरी आल्यानंतर ना सगळे कामं सोडून आहे ना सगळ्यात पहिले ना कपडे धुवायला घ्यायला लागतात. कारण कपडे संध्याकाळपर्यंत तरी हवेनी का होईना पण सुकले पाहिजेत. आणि गेल्या 4-5 दिवसापासून कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ना तर हे तर कपडे काही सुकत नाही. मग त्यासाठी ना पूर्ण पोर्चमध्ये ना सगळ्यांनीच अशा दोऱ्या बांधून ठेवल्यात. आता या गोष्टीमुळे ना कंटिन्यू पोर्च ना ओलसर असतो आणि रूमसमोरून जाताना पण आहे ना ह्या सगळ्या दोऱ्या ओलांडाव्या लागतात. पण पावसाळ्याचे हे 3-4 महिने हे तर ॲडजस्ट करावं तर लागणारच. आणि माझं खिडकीतून एकच काम असतं बघायचं, थोडं जरी ऊन पडलं किंवा थोडी जरी हवा सुटली तर खालच्या दोरीवरचे कपडे वर नेऊन टाकायचे. मग भले त्या गोष्टीमध्ये माझ्या 3-4 चक्रा का होईना, थोड्या वेळ वर कपडे नेले की लगेच रिमझिम पाऊस सुरू होणारच. परत जाऊन कपडे खाली घेऊन यावं लागतात. आपले कपडे व्यवस्थित सुकले नाही तरी चालेल, पण लहान मुलांना ना कपड्यां जास्तच लागतात. दिवसातून 2 ते 3 ड्रेस त्यांचे चेंज करायचं होऊन जातं आणि मग असे त्यांचे ओलसर कपडे असले तर सर्दी, खोकला हे तर चालूच असणार. आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना फरची पण पुसावा की नाही पुसावा असं होऊन जातं. पण घरामध्ये लहान मुलं म्हटले तर फरची दिवसातून 2दा तरी पुसावाच लागते. आणि शेवटी मी एकच आयडिया करते, फरची पुसून घेते, आंबट कपडे दोरीवर टाकून देते आणि घरात दोन्ही साईडला ना 2 फॅन लावून देते. सध्या माझं फॅनवर भरपूर सारं काम होतं. फरची पण सुकून जाते आणि आंबट कपडे पण सुकून जातात. आपल्या माणसांचं मन कशातच समाधानी नसतं, हो ना? जून उलटून गेला तरी पाऊस येत नव्हता. गरमीनी सगळेच बेहाल झाले होते. तेव्हा कधी पाऊस येईल असं झालं होतं. आणि आता 1 जुलैपासून जो पाऊस सुरू झाला आहे तो थांबायचं काही नावच घेत नाही. आपल्याकडे तर जाऊ द्या, इकडे रिमझिम चालू असती तरी आपल्याला दिवसातल्या ह्या कामांसाठी ना एवढं बोद्रेशन होतं. पण जे लोक कंटिन्यू घराच्या बाहेर पडतात किंवा पुराच्या किंवा मग नदीकाठच्या साईडला राहतात त्यांची तर काय अवस्था होत असेल हा विचार करूनच मन गहिवरून येतं. सध्या तर पुण्यात खूप जोरदार पाऊस चालू आहे. देहू, आळंदी साईडला ना भरपूर पाणी आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघायची वेळ झाली तरी पाणी कमी व्हायचं नाव घेत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये ना वारकऱ्यांची व्यवस्थित वारी व्हावी एवढीच इच्छा. पार्थ स्कूलमध्ये आहे तोपर्यंत किती नीटनेटकं घर आवरून ठेवलं ना तर तो आल्यानंतर ना सगळ्या घराची अशी धांदल उडालेली असते. आणि सगळ्यात मेन आहे ना इथं पोर्चमध्ये किती व्यवस्थित ठेवलं ना पण हे ओलसर चपला, ओलसर बुटं दारात बघूनच नको होतं. त्यात पार्थने पण काही चपला कमी भरवलेल्या नसतात. दररोज त्या धुवून परत सुकवाव्याच लागतात. आणि आपल्या आयांसाठी सगळ्यात महत्त्वाचा टास्क म्हणजे ना मुलांना ना घरात दाबून ठेवणं. कारण असे खेळणारे मुलं जर झाले ना तर ते कधी घरात लवकर थांबत नसतात. मला तर पार्थला ना कधी सायकल खेळायला लावावं लागती तर कधी 2-3 मुलं ना त्याच्यासाठी घरात खेळायला बोलवावे लागतात. नाहीतर मग कमीत कमी ना पाटी पेन्सिल देऊन ना अभ्यास कर असं तरी म्हणत बसावं लागतं. आणि पार्थला या सगळ्या गोष्टींसाठी पण आहे ना 1-2 मुलं तर लागतातच. म्हणजे बिल्डिंगमध्ये त्याचे जे फ्रेंड्स आहेत ते त्याला बोलवावेच लागतात. तर तो ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन करतो. नाहीतर त्याला मग फक्त टेरेसवरच जायचं असतं. पावसाळ्यांचे हे दिवस सगळ्या आया, सगळ्या गृहिणी किंवा मग जे कामासाठी वेळोवेळी बाहेर पडतात या सगळ्यांना तर रिलेट करतीलच.
पूर्ण दिवस असा रिमझिम पाऊस चालू असतो ना की कधी संध्याकाळचे 4 आणि 5 होतात ते पण कळून येत नाही. पण या पावसाच्या गारव्यामध्ये ना असा उकळता गरम गरम चहा पिण्याची जी मजा असते ना ती कशातच नाही बरं का. छान असा 1 कप कोरा चहा केला आणि त्यानंतर खिडकीच्या बाहेर थोडीशी हवा सुटली होती आणि थोडा पाऊस बंद झाला होता. मग त्याची असा आनंद घेते ना मस्त चहा एन्जॉय केला. खरंच आपण खूप नशीबवान आहोत असं मला तरी वाटतं. कारण आत्ता जे आपण बातम्यांमध्ये बघतो की इकडे पूर आलाय, तिकडे पूर आलाय, इकडे पाणी गेलंय, तिकडं पाणी गेलंय किंवा मग लोकांच्या घरात पण पाणी गेले, लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. हे सगळं ऐकूनच मनाला खूप वाईट वाटतं. प्लीज कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नका आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. व्हिडिओ इथंच थांबवते. आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.